विमान प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। कारण विमानाचा प्रवास म्हटलं की आपण स्वतःही सुरक्षितपणे आपल्याला पाहिजे असलेल्या स्थळावरती पोहोचतो, त्याचबरोबर आपलं जे काही लगेज असतं, सामान असतं, तेही सुरक्षितरित्या पोहोचवलं जातं असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळेच विमान प्रवास करण्याकडे सध्या सगळ्यांचाच ओढा वाढलेला दिसतोय। मात्र असं असताना सुद्धा चक्क एअरपोर्ट वरूनच एका बॅग मधून काही रक्कम जी आहे ती चोरी झाली असं जर सांगितलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही। मात्र असं खरंच घडलेलं आहे। दुबईहून पुण्यामध्ये येत असतानाची ही सगळी घटना आहे आणि थोडके नाही तर तब्बल 1.5 लाख रुपयांची कॅश जी आहे ती या बॅगेतून चोरी झाली आहे। ज्यांच्या बरोबर हा सगळा प्रकार घडला ते सचिन इंटरनॅशनलची जी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जी कंपनी आहे त्यांचे स्वतः हे ओनर आहेत, प्रमुख आहेत आणि त्यांच्याच बरोबर ही घटना घडल्यामुळे ही घटना जास्त गंभीर वाटते। कारण जे स्वतः अशा पद्धतीचे टूर्स अरेंज करतात त्यांच्या बाबतीत असं सगळं घडलंय। नेमकं काय काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, नेमकं काय? काल रात्री मी दुबईला 27 तारीख रोजी गेलेलो होतो पर्यटन कामानिमित्त, बिझनेस कामानिमित्त। तर काल रात्री मी रिटर्नची फ्लाईट घेतली दुबईवरून, जी दुबई टू पुणे फ्लाईट होती स्पाइसजेटची। त्या विमानाने मी प्रवास सुरू केला। मी माझं लगेज दुबई एअरपोर्टवरती स्पाइसजेटच्या काउंटरला जमा केलं। तिथून मी विमानात बसलो, विमानातून खाली उतरलो। आपल्या इथे इमिग्रेशन क्लिअर झाल्यानंतर बॅगेज बेल्टवरती आलं असतं। मी माझी बॅग उचलली तर मी पाहतो काय तर माझ्या बॅगचे सगळे लॉक्स उघडलेले आहेत। लगुडलं माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये आपली कॅश होती। ती कॅश मी चेक करायला गेलो असता तर बॅग पूर्ण अस्ताव्यस्त होती। आतमध्ये सगळे कपडे वर खाली झालेले होते आणि त्या कॅश त्यातनं गायब झालेली होती, ती चोरी झालेली होती। मग मी विमान जिथले अधिकारी आहेत त्यांना, कस्टमचे, त्यांना मी सांगितलं हा प्रकार असा घडला। ते म्हणले की स्पाइसजेटच्या प्रतिनिधींना तुम्ही सांगा हा प्रकार। स्पाइसजेटचे प्रतिनिधी शोधलं, 5 मिनिटं शोधल्यानंतर ते सापडले। मग त्यांनी सांगितलं की आमचा एक फॉर्म आहे तो भरून द्या। तो पण मी तात्काळ विलंब न करता पोलिसांना 100 नंबरवरती फोन करून ही घटनेची कल्पना दिली। त्यांनी सुद्धा तातडीने मदत पाठवली। पण मला आश्चर्य वाटतं की पोलिसांना सुद्धा एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री मिळत नाही। ते म्हणले आम्ही आत येऊ शकत नाही, आम्हाला आत यायला परमिशन नाहीये। मग स्पाइसजेटचे जे अधिकारी होते त्यांनी माझं तक्रार रीतसर नोंदवून घेतली त्यांच्या डिपार्टमेंटकडे आणि नंतर मग माझ्यावर एक त्यांचा प्रतिनिधी दिला। मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, विमाननगर पोलीस स्टेशनला, सकाळी साधारणतः 5:30 वाजता। मग तिथं मग पोलिसांनी आमची तक्रार लिहून घेतली, त्याची FIR कॉपी मला दिली। मग स्पाइसजेटवाल्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करू, CCTV फुटेज वगैरे सगळं आम्ही पोलिसांना देऊ, तुम्हाला काय आम्हाला देता येणार नाही। पण हा एकदम विचित्र प्रकार वाटला, कारण की जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल मध्ये जर असं काही घडत असेल आणि ही चोरी जी झालेली आहे ती 100% एअरलाईनच्या स्टाफने कुणीतरी केलेली आहे, ग्राउंड स्टाफ जो असतो त्यांनी केलेली आहे, हा माझा त्यांच्यावरती आरोप आहे सरळ। कारण की बॅग दुबईमध्ये दिल्यानंतर ती विमानामध्ये जाते, विमानातनं पुन्हा इकडे एअरपोर्टवरती उतरली जाते। ते हँडलिंग करत असताना ते ग्राउंड स्टाफ हँडल करत असतात। तर त्यांनी बॅग स्कॅनिंग मध्ये पाहिली असणार, त्यात कॅश पाहिलेली असणार, ती माझीच बॅग हे केली। माझ्याबरोबर एक दुसरे सहप्रवासी होते, त्यांची सुद्धा बॅग उचकटण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यांच्या बॅगेतलं सगळं सामान सुरक्षित होतं। सर, ही बॅग नेमकी कशी होती, याला किती लॉक्स होते, रक्कम किती होती? अंदाजे रक्कम त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये दिली होती। माझ्या मित्राला मी कोरोनाच्या काळामध्ये मदत केली होती, त्यांनी मला ते पैसे परत दिले। मी दुबईला गेलो असता तो, आणि ते इंडियन रुपीज मध्ये मला त्याने तिथे परत केले आणि ते पैसे मी बॅगेमध्ये टाकले, कारण की सेफ्टी मला वाटलं की बॅगेमध्ये जास्त सेफ राहते, त्यामुळे बॅगेमध्ये ठेवले असता। इकडं आल्यानंतर कळलं की ते 1.5 लाख रुपये त्यातून गायब झालेले होते। सर, जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा खरं तर इंटरनॅशनलचं जे काही विमान कंपन्या आहेत त्यांच्यावरती हा खूप गंभीर आरोप आपण म्हणू शकतो किंवा गंभीर घटना म्हणू शकतो। कारण सगळेच जण एकदा लगेज ठेवलं की सगळ्यांना असं वाटतं की आता काही नाही, आता सुखरूप ते पोहोचणार आहे, अशी एक भावना असते। मात्र असं हे सगळं घडलं, या आधी असं कधी अनुभव आला होता? असे बरेच प्रकार घडतात, कारण की मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणले की अशा भरपूर तक्रारी आमच्याकडे येत असतात। मध्यंतरी कुठले दिल्लीचे पॅसेंजर होते, त्यांचे 85,000 रुपये गेलेले होते। म्हणजे हे प्रकार वारंवार घडत असतात, पण याला कोणी वाचा फोडत नाहीये। पण मी आपल्या माध्यमातून ही वाचा फोडू इच्छितो, जेणेकरून लोकांना सुद्धा कळेल की कशी सुरक्षितता आपण आपल्या बॅगची घेतली पाहिजे। आता काय ठीक आहे, आज माझे पैसे गेलेले आहेत, उद्या कोणी काही दागिने ठेवले असतील, कोणी महागातली घड्याळ घेऊ शकतं, काही महत्वाच्या वस्तू ठेवू शकतं, त्या सुद्धा चोरीला जाऊ शकतात। म्हणजे आपली ही बॅग जी आहे ती आता मी असं म्हणेन की सुरक्षित नाहीये। विमान कंपन्यांची ऍक्च्युअली जबाबदारी बनते की आम्ही तुम्हाला आमची वस्तू तुमच्या ताब्यात देतो, ती सुखरूपपणे द्यायची जबाबदारी ही त्यांची असते। पण ही का ती जबाबदारी पार व्यवस्थित पाडू शकत नाही?
सर, मला आणखीन एक असा प्रश्न वाटतो की जेव्हा आपण एखाद्या बसने प्रवास करतो किंवा ट्रेननी प्रवास करतो तेव्हा प्रत्येकाला असं असतं की आपलं लगेज सेफ राहायला पाहिजे, पण जेव्हा आपण एखाद्या विमानाने प्रवास करतो तेव्हा ही भीती अजिबात नसते. मुळातच विमानाची तिकीटं इतकी जास्त महाग असतात की त्यामध्ये हा सगळा खर्च सुद्धा इन्व्हॉल्व्ह असतो आणि इन्क्लूड खर्च असताना सुद्धा जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर किती गंभीर आहे. खूप गंभीर आहे. आणि मी तर असं म्हणेल की आपण ज्यावेळेस विमान प्रवास करत असतो त्या विमान प्रवास करत असताना विमानाचे टॅक्सेस, विमानतळाचे टॅक्सेस हे सगळं प्रवासी भरत असतो. पण ज्यावेळेस प्रवासी जर एवढं सगळे पैसे गव्हर्नमेंटला पण पे करतोय, पण गव्हर्नमेंटची सुद्धा एका दृष्टिकोनातून नैतिक जबाबदारी म्हणते की हे सगळ्या सिक्युरिटी सिस्टम आणखी कडक झाल्या पाहिजेत. असे प्रकार अजिबात घडले गेलेले नाही पाहिजेत. सर, तुम्हाला काय वाटतं की जेव्हा तुम्ही ही बॅग दुबईच्या एअरपोर्टवरती तिकडे सबमिट केलेली होती त्यानंतर हा प्रकार घडलेला असू शकतो की पुण्यात घडला असेल असं अंदाज आहे? नाही, दुबईमध्ये ज्यावेळेस बॅग दिलेली होती मी, ती बॅग दुबईतनं विमानामध्ये टाकली जाते. आणि दुबई कंट्री तुम्हाला माहिती असेल, दुबई कंट्रीचे कायदे कानून केवढे स्ट्रिक्ट आहेत. तिथे चोरी होण्याचा प्रकार मला बिलकुल वाटत नाही. हे जर का प्रकार घडला हा 100% पुणे विमानतळावरतीच झालेला आहे. सर, या सगळ्यानंतर जेव्हा तुम्ही या एअरलाईन कंपनीला संपर्क केला होता त्यावेळी त्यांनी ही जबाबदारी घेतली होती की नाही, त्यांनी बिलकुल जबाबदारी नाही घेतली. ते म्हणले तुम्ही मग मौल्यवान गोष्टी का ठेवलेल्या आहेत. अरे मग मी म्हणलं मी मौल्यवान गोष्टी मी कॅश का ठेवली मग, किंवा कुठल्या गोष्टी काढल्या मग ठेवायच्या कुठं. आम्ही काही खिशात घेऊन तर फिरू शकत नाही कुठे. आम्हाला सेफ वाटतं म्हणून गेलं. बरं, असं नाही की लॉक नव्हतं, बॅगला लॉक होतं, त्याला डिजिटल लॉक होतं, नंबरचं लॉक होतं, ते लॉक तोडून काढलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, म्हणजे कुणीतरी त्यामध्ये इन्व्हॉल्व. मग तुम्ही हे आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने सिक्युरिटी का नाही टाईट करत. तुम्ही जे लोक ठेवता आतमध्ये त्यांचं येता जाताना तुम्ही चेकिंग करता. आता मी जर पोलिसांना इन्फॉर्म केलं, जर पोलीस ताबडतोब आले असते तर त्यांनी आतल्या जर स्टाफची जर चेकिंग केली असती, फिजिकल चेकिंग जर झाली तर कदाचित ते पैसे सापडू शकले असते. पण पोलिसांनाच आतमध्ये यायला परवानगी नाही. आम्ही जायचं तरी कुठं जायचं. तर माझी अशी मागणी की प्रत्येक पोलीस स्टेशनवरती जसं रेल्वे स्टेशनवरती पोलीस असतात, रेल्वे पोलीस असतात, तसे विमान तळावरती पण सुद्धा पोलीस चौकी झाली पाहिजे. सर, जे तुम्ही आता सांगितलं की ज्या पद्धतीने डिजिटल लॉक होतं ते डिजिटल लॉक तोडून ही चोरी झाली आहे, याचाच अर्थ अशा पद्धतीचं चोरी करण्याचं या आधी सुद्धा घडलेल्या घटना असू शकतात. कारण हे लॉक तोडायचं कसं किंवा इतकं जर अवघड लॉक आहे आणि हे उघडायचं कसं. म्हणजे सराईत मी तर म्हणेल की जे विमान कंपन्यांनी कामगार ठेवलेत की सराईत गुन्हेगार ठेवलेले आहेत, चोरटे ठेवलेले आहेत कामाला. मग याची शहानिशा किंवा याचं काय त्यांनी त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलेलं आहे का नाही, हे अशी लोक ठेवतात कसं. बरं ठेवतात तर तुम्ही रोज सिक्युरिटी जर विमान येतं तर त्याची पडताळणी का नाही करत, किंवा लगेच व्यवस्थित जाते का, किंवा त्याचे काही ऑडिट्स होतात का, तर ते त्यांनी केले पाहिजेत. सर, या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे, एफआयआर झालेली आहे. एफआयआर मध्ये नेमकी कोणती कलम आहेत किंवा कोणत्या पद्धतीचा हा गुन्हा? एफआयआर मध्ये माझ्या मते त्यांनी चोरीचा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरुद्ध दाखल केलेला आहे आता सध्या तरी. आणि विमान कंपनीने मला सांगितलं की तुम्ही एफआयआर ची कॉपी द्या, मग आम्ही ते पोलिसांना रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करू. तर मी विमान कंपनीला सुद्धा एफआयआर कॉपी पाठवून दिलेली आहे. सर, आणखी एक आणि महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी आधी सुद्धा म्हटलं की सचिन इंटरनॅशनलचे तुम्ही प्रमुख आहात. तुम्ही अशा पद्धतीच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या अनेक टूर्स ज्या आहेत त्या अरेंज करत असता. तुमच्यावरती सुद्धा जबाबदारी असते जेव्हा तुम्ही एखादी टूर अरेंज करता की प्रत्येक व्यक्तीचं सामान हे नीटनीट पोहोचलं पाहिजे, सुखरूपरित्या ते पोहोचलं पाहिजे. तुम्हाला आता एक प्रमुख म्हणून, एका कंपनीचे प्रमुख म्हणून काय वाटतं नेमकं यामध्ये काय करायला? आम्ही आता ज्यावेळेस आम्ही प्रवाशांना पाठवत असतो परदेशामध्ये, त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो की बॅगला कंपल्सरी लॉक असलं पाहिजे. त्याची काळजी तुम्ही जाताना किंवा तुम्ही रिसिव्ह करताना सुद्धा बॅग चेक केली पाहिजे. किंवा बॅगेज डॅमेज होतात हँडलिंग मध्ये, ते सुद्धा तुम्ही बघितलं. त्याची जर डॅमेज झाली तर त्याचे तुम्हाला प्रोव्हिजन पण असते, एअरलाईन कंपनी तुम्हाला कॉम्पन्सेशन देते. आता या केसमध्ये एअरलाईन आम्हाला कितपत सहकार्य करेल याची मला शंका वाटते. नक्कीच आपण बघितलं ही अतिशय गंभीर घटना आहे. ही घटना केवळ एक घटना नाहीये, अशा पद्धतीच्या अनेक घटना घडतात ज्या घटना खरं तर अनेकदा समोर येत नाहीत, त्यामुळे ते आपल्याला कळत नाहीत. मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत एसटी बसेस असतील, ट्रेन असतील, याच्यामध्ये चोऱ्या होत होत्या, तसेच प्रकार आता चक्क इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये सुद्धा होत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे, कारण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणारे जे लोक असतात ते बऱ्याचदा मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे असतात, काहीतरी शॉपिंग केलेलं असतं किंवा एखादं सामान इथून तिकडे पोहोचवायचं असतं. असं सगळंच असताना जेव्हा विमान प्रवास आपण करतोय त्यावेळी आपलं जर सगळं जे काही सामान आहे हे जर सुरक्षित नसेल तर ही प्रचंड असं वाटतंय की या ज्या विमान कंपन्या आहेत त्यांच्याकडून ही मोठी चूक होतीये, गफलत होती आणि हा सगळा जो भोंगळ कारभार आहे तो पोलिसांपासून सुद्धा कुठेतरी लपवला जातो. कारण का पोलिसांना सगळे जे विमानतळ आहेत त्यांच्या आतमध्ये यायलाच परमिशन नसते. त्यामुळे जसं सरांनी आता सांगितलं की रेल्वेमध्ये जे काही रेल्वे पोलीस असतात त्या पद्धतीने विमानतळावरती सुद्धा 1-2 तरी पोलीस ऑफिसर्स असले पाहिजेत, जेणेकरून अशी कुठली अनुचित घटना घडल्यास लवकरच त्या घटनेचा जो काही तपास आहे तो तपास
तपास आपल्याला लावता येईल. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यामधून नेमकं काय निष्पन्न होतं, आरोपी कोण सापडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या एका घटनेमुळे इंटरनॅशनल फ्लाईट्सची जी काही सुरक्षा आहे त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.